हे सर्व प्रश्न या ठिकाणी मला या भागाचा खासदार म्हणून हाताळावे लागणार आहेत आणि येणाऱ्या लोकांच्या विचाराचे विरुद्ध झालेले आहे. कालपर्यंत 25 वर्ष झालं. चिखलीकर साहेब काल भाषणातच सांगितले 25 वर्षे मी अशोकच्या विरोधात काम केलं. या ठिकाणी मॅनेजमेंटचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वतः अशोकराव चव्हाण BJPमध्ये गेले. आम्ही नाही, या देशामध्ये तर हुकुमशाही जरूर चालली म्हणून आज हे आपल्याला स्पष्ट चित्र दिसतं. नाही, ईडीला सीडीला भ्यायचं माझं काही कारणच नाही. माझे कुठले काळे धंदे नाहीत, कुठला व्यवहार नाही. मी एक निवडणुकीमध्ये जरी नेते गेले असले तरी जनता आज जाग्यावर आहे आणि त्या नोकऱ्या नाहीत. उलट त्यांच्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये महागाई वाढली. लोकसभा डिक्लेअर झाल्या. या नांदेड जिल्ह्यामध्ये काही घडामोडी, राजकीय भूकंप आला. लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता, लोकांचा आक्रोश होता. अशा ह्या अनेक मुद्द्यावर त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आवाज उठवायचा आहे मला. या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं पूर्ण मी आखणी केलेली आहे. मतदारसंघामध्ये माझ्या जवळपास 40-48 जिल्हा परिषद सरकार त्या ठिकाणी मी जाहीर सभा घेऊन मागच्या काळामध्ये या BJP सरकारने अनेक आश्वासनं दिली, त्याची काही पूर्तता झाली नाही. पण इकडे शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे. जे काही कार्यकर्ते आहेत BJPमध्ये 50% काँग्रेस किंवा इतर पक्षातून आयात केलेले आहेत. आता हे आरोप झाल्यानंतर यांना जेल झाली. या आरोपातून मुक्त होण्यासाठी ह्या लोकांनी पक्षांतर केलं. दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या सत्ता मुद्रा विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, देशभरात आणि महाराष्ट्रात देखील लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्येच अनेक नेत्यांचं पक्षांतर होताना आपल्याला दिसत आहे आणि आयाराम गैरामाची संख्या देखील वाढलेली आहे. परंतु मागील 45 वर्षापासून एकाच ठिकाणी असणारे, ज्यांनी 15 वर्ष नायगावचे सरपंचपद भूषवले आहे, 10 वर्षे ज्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्यत्व दिले आहे, 16 वर्षे ज्यांनी आमदारकी भूषवली आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे अध्यक्ष राहिलेले आहे, असं 45 वर्षाचा दीर्घ अनुभव असलेले, ज्यांना काँग्रेसनी लोकशाहीच्या या मोठ्या लोकसभेसाठी आपल्याला उमेदवारी दिली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसे उमेदवार वसंतरावजी चव्हाण आपल्या स्टुडिओमध्ये आहे. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला या लोकसभेच्या प्रतिनिधित्वासाठी नांदेड जिल्ह्याच्या लाखो जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला काँग्रेसनी उमेदवारी दिली आहे, यासाठी आम्ही राजमुद्रातर्फे आपलं स्वागत करतो आणि सर आपलं अभिनंदन. धन्यवाद. तर सर, काय म्हणते लोकसभेची तयारी आणि कसं चाललंय आणि आपण कसं यामध्ये कॅम्पेनिंग करत आहात? लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेस पक्षानं मला आघाडीचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे डिक्लेअर केलं. मी आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेसमोर जात असताना मागच्या सरकारच्या काळात ज्या काही कमी अधिक घटना घडल्या, लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता, लोकांचा आक्रोश होता, अशा ह्या अनेक मुद्द्यावर त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आवाज उठवायचा आहे मला. बरं सर, मग आता ही जी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे, यासाठी आपण प्रचार सभा कशा घेत आहेत, आपले तालुक्यांमध्ये दौरे कसे आहेत, कॉर्नर मिटिंगा वगैरे कशा होते, याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती द्या. या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं पूर्ण मी आखणी केलेली आहे. मतदारसंघामध्ये माझ्या आजपर्यंत पूर्ण तालुका प्लेसला आणि काही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बैठका घेऊन पूर्ण केलेला आणि येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे जिल्हा परिषद सर्कल आहेत, पंचायत समिती सर्कल आहेत, जवळपास 40-48 जिल्हा परिषद सर्कल त्या ठिकाणी मी जाहीर सभा घेऊन लोकांना त्या दिवशी संबोधित करणार.
फार कमी वेळात आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. राज्याच्या राजकारणात आणि जिल्ह्याच्या राजकारणातही मोठी आपल्याला भूकंप पाहायला मिळाला आणि अशा घाई गडबडीत आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. तर आपण ह्या सगळ्या स्ट्रेस आणि तणाव कसं तुम्ही मेंटेन करत आहात हे थोडंसं आमच्या जनतेला सांगा. बरोबर आहे. लोकसभा डिक्लेअर झाल्या, या नांदेड जिल्ह्यामध्ये काही घडामोडी, राजकीय भूकंप आला आणि त्यामध्ये जे काही अनेक 40-50 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करणारी मंडळी इतर पक्षामध्ये सामील झाली. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जरी नेते गेले असले तरी जनता आज जाग्यावर आहे आणि त्या जनतेच्या आधारे मी या निवडणुकीवर इथं उभा टाकलेला आहे. सर, आपण उमेदवार म्हणून नांदेड जिल्ह्यातील किती तालुक्यांमध्ये सभा घेऊन आलात आणि काही तालुके शिल्लक राहिले आहेत का? जवळपास या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघातील संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेतल्या, शहरामध्ये घेतल्या, नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये घेतल्या. एक राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. बरं सर, काँग्रेससोबत महाविकास आघाडी महाराष्ट्रात या लोकसभेच्या निवडणुकीत दिसत आहे. यामध्ये शिवसेना उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि आपला स्वतःचा पक्ष आहे. तर ह्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या काही सभा भविष्यामध्ये नांदेडमध्ये आहेत का? जसं की शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, अशा काही सभा आहेत का? या लोकसभेच्या निमित्ताने महाआघाडीच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असेल, आदरणीय शरदचंद्र पवार गट असेल आणि काँग्रेसचा गट ह्या पक्षातील तिन्ही पक्षातील नेत्यांचा या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार दौरा होणार आहे आणि याचंही मान्य केलेलं आहे. बरं, कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जात आहात किंवा आपण मतदान देण्यासाठी काँग्रेससाठी साथ घालणार आहात? असे काही महत्त्वाचे मुद्दे आपण ठळक सांगू शकतात का? आहेत ना, अनेक प्रश्न आहेत. मागच्या काळामध्ये या BJP सरकारने अनेक आश्वासनं दिली, त्याची काही पूर्तता झाली नाही. त्यांनी जे जाहीर केलं होतं की दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देऊ, गरिबांच्या हाताला काम देऊ, आज या ठिकाणी ही प्रश्न प्रलंबित आहेत. शेतीमालाला भाव नाही, मजुरांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या नाहीत. उलट त्यांच्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये महागाई वाढली. आज तुम्ही पहा, बाजारामध्ये जर गेलं तर सर्वसामान्य शेतकरी मजूर आज त्रस्त आहे. आज मार्केटमध्ये बाजारमध्ये सर्व भाव वाढलेले आहेत, पण इकडं शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे. बरं सर, लोकसभेचा जो कॅम्पेनिंग आहे 2024ची, यामध्ये काही प्रमुख नेत्याच्या अनुपस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहे? नाही, आता प्रमुख म्हणणारे आम्हाला काय काँग्रेस पक्षाचं पाठबळच आहे. आमचे महाराष्ट्र लेवलवर आमचे आदरणीय पटोले साहेब असतील, ऑल इंडिया लेवलवर खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, ही सर्व टीम आमच्या काँग्रेसच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं आम्हाला घाबरायचं काही कारणच नाही. सर, महाराष्ट्रामध्ये आपण मोठे मोठे नेते पक्षांतर करताना पाहत आहोत. अनेक पक्ष फुटलेत. शरद पवारचा पक्ष पण फुटलेला आहे, अजितदादांनी बंड केलेला आहे. शिवसेनेमध्ये पण 2 भाग झालेले आहेत. काँग्रेसचे मिलिंद देवरा असतील किंवा मग चव्हाणसाहेब असतील, अशा मोठ्या नेत्यांनी पण पक्षांतर केलं आहे. एवढं सगळं असताना मोठे मोठे लोक जर सरकारसमोर घुटणे टेकून जर पक्षांतर करत आहे, तर ED किंवा CBIची आपल्याला भीती नाही का? आपण कसे इथंच आहात? नाही, EDला CDला भ्यायचं माझं काही कारणच नाही. माझे कुठले काळे धंदे नाहीत, कुठला व्यवहार नाही. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला उमेदवार आहे. शेतकऱ्याच्या पाठिंब्यावर या ठिकाणी इथं उभा टाकलेला आहे. आज व्यवहारामध्ये माझा कुठलाही काळा धंदा नसल्यामुळं मला ह्या ED CDला भिण्याचं काही कारण नाही आणि कसली भीती राहणार नाही. सर, आम्ही कालच पाहिलं की आपचे नेते संजय सिंह हे 6 महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर जेलमधून बाहेर आले. त्यांना जामीन मिळाला आणि त्यांना राजकारणामध्ये प्रचार सभेला पण कोर्टाने मान्यता दिली. आणि हेमंत सोरेन असतील किंवा अरविंद केजरीवाल हे दोन्ही दिग्गज मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत. एकीकडे केंद्र सरकार म्हणते की एक तर आमच्या पक्षात या, नाही तर जेलमध्ये जा. तर हे जे एक छोटी प्रकारची हुकुमशाही जी चालू आहे देशामध्ये, यावर आपलं काय मत आहे?
नाही, या देशामध्ये तर हुकुमशाही जरूर चालली, म्हणून आज हे आपल्याला स्पष्ट चित्र दिसतं. त्यांच्या विचाराला आपण साथ नाही दिली तर त्यांच्यावर ईडी लावायची किंवा जेलमध्ये डांबायचं हे सत्र भाजप सरकारनं आज चालू केलेलं आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये आज कार्यकर्ते नाहीत, म्हणून आजपर्यंत तुम्ही बघा जे काही कार्यकर्ते आहेत BJPमध्ये 50% काँग्रेस किंवा इतर पक्षातून आयात केलेले आहेत. सर, आपण आमदार असताना आपल्या काळामध्ये एक घोटाळा झाला होता. त्यामध्ये छगन भुजबळांचं नाव आलं होतं. महाराष्ट्र सदन घोटाळा, जो की दिल्लीमध्ये झाला होता. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर बरेच आरोप झाले. युतीच्या सरकारमध्ये त्यांना जेलवारी पण करावी लागली. बरेच वर्ष ते जेलमध्ये होते. नंतर ते बाहेर आले. आज ते सत्ताधाऱ्यांच्या मांडी लावून बसले आहेत. आणि ईडीनी कोर्टामध्ये असं सांगितलं की त्यांची फाईलच हरवलेली आहे आणि त्यांना क्लीन चिट देखील मिळाली. बरोबर. मग त्यानंतर 804 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये काल परवाच आपले नागरी उड्डयन मंत्री माजी प्रफुल्ल पटेल यांना देखील क्लीन चिट मिळाली. नंतर 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यामध्ये पण आपल्याला अजित पवारांना क्लीन चिट मिळताना दिसते. तर मग तुम्ही विधिमंडळामध्ये होतात, तर माझा प्रश्न हा आहे की जर हे लोक निर्दोष होते तर यांच्यावर खोटे गुन्हे का करण्यात आले, आणि जर हे लोक दोषी असतील तर यांना का बरं क्लीन चिट मिळाली? एकाच नाण्याच्या दोन बाजू असायला पाहिजेत, एकच बाजू कशी काय? बरोबर आहे. आपण तुम्ही म्हणतात मागच्या काळामध्ये ह्या लोकांना आरोप होते. आता हे आरोप झाल्यानंतर यांना जेल झाली. या आरोपातून मुक्त होण्यासाठी ह्या लोकांनी पक्षांतर केलं. BJPच्या सरकारबरोबर सरकार तोडून साथ दिली. आज BJP बरोबर एकत्र सरकार चालवत आहेत. त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि त्यामुळं ह्या BJPच्या सरकारने त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल केले होते ते मागे घेतले, असं माझं वैयक्तिक मत. वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी आरोप केला आहे की नांदेड काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो अशोक चव्हाणांनीच दिलेला आहे. यावर आपलं काय मत आहे? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सर्व अधिकार आहे. या ठिकाणी मॅनेज म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वतः अशोकराव चव्हाण BJPमध्ये गेले. आम्ही तिथं BJPमध्ये समावू शकत नव्हतो, आम्ही जाऊ शकत नव्हतो. आम्ही आमच्या स्वतंत्र हक्कासाठी या ठिकाणी लढा देण्यासाठी ही उमेदवारी दाखल केली. एकीकडे भाजपाच्या IT सेलकडून नांदेड जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सगळीकडेच प्रचारसभा किंवा प्रचारतंत्र हे भक्कमपणे राबवण्यात येत आहे. त्या पद्धतीचं प्रचारतंत्र काँग्रेसकडून दिसत नाही आहे. यावर आपलं काय मत आहे? आता कसं आहे, या देशामध्ये 10 वर्ष झालं सत्ता आहे BJPची. हां, काही चॅनल त्यांचे बांधलेले आहेत, असं म्हणलं तर वावगं होणार नाही. बरोबर. आज देशामध्ये काँग्रेसच्या बाजूने असेल किंवा इतर BJPच्या विरोधातले जे पक्ष असतील ते आपापल्या परीने या ठिकाणी त्यांना उत्तर देण्याचं काम आज हे पक्ष करतात. आणि साहजिक आहे, सत्तेपोटी शहाणपण म्हणतात जसं आपण, सत्तेच्या बाजूने सत्ता असली म्हणजे 4 लोक त्यांची हंजाजी करतात, झोकतात, हे साहजिकच. बरं साहेब, चिखलीकर साहेबांनी 2 वेळा निवडणूक लोकसभेची लढलेली आहे. अशोक चव्हाण साहेबांना पण त्याचा अनुभव आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते आज एकाच बाजूनं आहेत आणि दोघंही नांदेड जिल्ह्यामध्ये नेत्यांचं नाव आलं की या दोघांचंच नाव सुरुवातीला पुढे येते. अशा वेळी भाजपामध्ये अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे गेलेले असताना, दोन्ही नेते एका बाजूला असताना आपली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे, तर आपण याला कसं सामोरं जाणार आहात? नाही, आता मागची निवडणूक झाली, आपण बघला चिखलीकर वर्सेस अशोकराव चव्हाण. त्या निवडणुकीचा परिणाम काय झाला, निकाल काय लागला आपल्याला माहिती आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांनी BJP जॉईन केली आणि हे खरं म्हणजे लोकांना पटलं नाही. लोकांच्या विचाराच्या विरुद्ध झालेले आहे. कालपर्यंत 25 वर्ष झालं. चिखलीकर साहेब काल भाषणातच सांगितले 25 वर्ष मी अशोकरावच्या विरोधात काम केलं, शिवा दिल्या. इव्हन तेवढंच नाही, 1.5-2 महिन्याखाली जे काही प्रकार घडला या नांदेड जिल्ह्यामध्ये, अशोकरावच्या फोटोला BJPच्या लोकांनी हेच उमेदवार चिखलीकर म्हणजे कुठल्या थराला जाऊन त्या फोटोचा त्यांनी हे केला प्रकार,
हे सर्व जगजाहीर लोकांना कळालेलं आहे. याच्यावरच अर्थ सांगा. आज जरी गेले असले तरी मला वाटत नाही हे अंतःकरणातून एकत्र असतील. साहेब, आपण आता नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहात, तर पक्षाचा तर जाहीरनामा आलेलाच आहे. आपलं काय विजन आहे नांदेड लोकसभासाठी? नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुके येतात, शहरामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. स्वच्छतेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, वाढती बेरोजगारी आहे. अनेक तरुण मुलं हे पुण्यामध्ये किंवा मुंबईला कामाला जाताना दिसतात. बाजूचा बीड जिल्हा ही कामगार जिल्हा म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ऊसतोडीसाठी ते लोक घराला कुलपं लावून 2-2, 6-6 महिने नसतात. तर ही जी वेळ आलेली आहे नांदेड जिल्ह्यावर, यावर आपलं काही विजन आहे का? आपण कसं जाणार आहात सामोरे? नाही, आता निवडून आल्यानंतर ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही दुरावस्था झालेली आहे, मग रस्त्याचा प्रश्न असेल, सुशिक्षित बेकारांचा असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, किंवा तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे नांदेड शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने किंवा रस्त्याच्या दृष्टीने, हे सर्व प्रश्न या ठिकाणी मला या भागाचा खासदार म्हणून हाताळावे लागणार आहेत. आणि येणाऱ्या काळात निश्चित जी काही प्रलंब प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आणखी इतर शैक्षणिक प्रश्न असतील, औद्योगिकदृष्ट्या कुठली इंडस्ट्रीज या शहरामध्ये आणखीन आणण्याच्या दृष्टीने मला प्रयत्न करावा लागणार. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला, तिथे जे जनसमुदाय होता त्यापेक्षाही जास्त जनसमुदाय आपल्या रॅलीमध्ये होता, असं जनमतामध्ये सध्या बोलणं चालू आहे. तर आपल्याला काय वाटते, याच्यावर आपलं काय मत आहे? नाही, बरोबर निश्चित आहे. मी रॅली काढली, आपणही बघितलं असतात. रॅलीमध्ये भरपूर लोक आले होते आणि माझाही दावा आहे त्यांनी काही माणसं आणली असतील ते लोहा कन्नारमधून. मी काही लोहा कन्नारच्या तिकडले माणसं आणले. मी माझ्या मतदारसंघातील नांदेड लोकसभा मतदारसंघातलीच माणसं त्या ठिकाणी जमा केली आणि हजारोच्या संख्येने लोकांनी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तही आले, असं मला या ठिकाणी सांगायचं. साहेब, एकीकडे मोठे मोठे दिग्गज नेते भाजपामध्ये जाताना दिसत आहे. आपलं वय, आपण ज्येष्ठ आहात, 45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. खूप कष्ट करून, संघर्ष करून सत्ता मिळवता येते. त्या सत्तेमध्ये पण आपल्याला जाता येतं. मग आपण ही सत्तेमध्ये सहभागी का झाला नाहीत, त्याचं काय कारण असेल बरं? बरोबर आहे. आज सत्तेमध्ये सामील न होण्याचं कारण एकच आहे. आज देशामध्ये जे काही नवीन घडामोडी चालल्यात आणि हे BJPवाले आज एक चाललं आहे संविधान बदलण्याच्या दृष्टीने, आज संविधान बचाव यासाठी सुद्धा माझा लढा या ठिकाणी कमी येणार आहे. मग सर, आता जाता जाता नांदेड जिल्ह्यातील जे आपले मतदार आहेत, आपल्याला पाहत आहेत, इतरही जिल्ह्यातील जनसमुदाय आपल्याला पाहत आहे, आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारांना काय आवाहन करू शकता? आज मी या निवडणुकीनिमित्ताने एवढंच आवाहन करेन की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आघाडीचे जेवढे काही उमेदवार आहेत आमचे नांदेड, परभणी किंवा इतर महाराष्ट्रामध्ये, त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन आपण अधिक मतानं विजयी करावं आणि या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी असं मला मानतं. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, खूप चांगली चर्चा केली. आपण पहिल्यांदाच उमेदवारी घेतलेली आहे. आम्ही आपल्याला या वयात देखील लढताना पाहत आहोत. खरंच आपल्या या लढवया वृत्तीला आम्ही सलाम देतो आणि आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. सर, आपण वेळ दिलात, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. तर दर्शको, हे होते काँग्रेसचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण. यांच्याशी आपण चर्चा केली, हितगुज केलं आणि यांना आज आपण स्टुडिओमध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून लोकसभेच्या विशेष सत्रामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा केली. दर्शको हो, इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.